नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या टॉपिकची रिव्हिजन आपण चालू केलेली होती. तर इंटिग्रेशन इनडेफायनाइट इंटिग्रेशन हा 10 मार्काचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमधील रिव्हिजन झालेले पॉईंट कोणते कोणते होते. तर पहिला पॉईंट इंट्रोडक्शन, की ज्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ इनडेफायनाइट इंटिग्रेशन अँड सम स्टँडर्ड इंटिग्रल्स और फॉर्म्युलेज ऑफ इंटिग्रेशन्स आपण त्या डेफिनेशनच्या साहाय्याने जे आपल्याला मिळतात ते त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. रूल्स ऑफ इंटिग्रेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड कॉन्स्टंट टर्म व मल्टिप्लिकेशनचे हे जे 3 रूल आणि त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघितली होती. सेकंड पॉईंट आपण बघितलेला आहे तो म्हणजे इंटिग्रेशन बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. तर या पॉईंटमध्ये एकूण 5 फॉर्म्युले आहेत विथ प्रूफ आपल्याला अभ्यासाला, आणि त्या फॉर्म्युल्यावरची आधारित एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी सोडवलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण सम स्टँडर्ड इंटिग्रल्स. तर याचे आपण 2 पार्ट्स पाडलेले आहेत. पहिला पार्ट इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन अँड सेकंड इज इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक इररॅशनल फंक्शन. मग इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शनमध्ये एकूण 7 टाईप आपण बघितले. पहिला टाईप इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म 1/a² + x², 1/a² - x², 1/x² - a². Second type is integration of the form 1/ax² + bx + c. Third type is integration of the form ax + b upon ax² + bx + c. त्यानंतर नेक्स्ट नंबर 4 टाइप इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म 1/a + b * sin² x और 1/a + b * cos² x और 1/a sin² x + b cos² x + c. म्हणजे छेदामध्ये जर sin² किंवा cos² किंवा दोन्हीच्या टर्म असतील तर तो टाइप नंबर 4 नुसार आपण सोडवणार. टाइप नंबर 5 मध्ये छेदामध्ये जर sin2x किंवा cos2x ची टर्म असेल किंवा दोन्हीच्या टर्म असतील sin2x cos2x तर त्या टाइप नंबर 5 नुसार. टाइप नंबर 6 मध्ये छेदामध्ये sin x किंवा cos x किंवा sin x cos x दोन्हीच्या टर्म जर असतील तर ते फंक्शन आपण टाइप नंबर 6 नुसार आपण ते इंटिग्रेट करणार. आणि शेवटचा टाइप नंबर 7 की इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म a cos x + b sin x upon c cos x + d sin x किंवा a * e⁻x + b upon c * e⁻x + c. तर अशा प्रकारे हे 7 टाइप इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन मध्ये आपण बघितलेले आहे, त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघितला इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक इररॅशनल फंक्शन. तर याच्यामध्ये टाइप नंबर 1 आपण पाहिलाय 1/√a² + x², 1/√a² - x², 1/√x² - a². बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन आपण हे सगळे तिन्हीचे तिन्ही फॉर्म्युले प्रूव्ह केलेले आहेत, त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल सोडवले. टाइप नंबर 2 व्हेन द फॉर्म ऑफ द फंक्शन इज ax + b upon √ax² + bx + c. सॉरी, हा टाइप नंबर 3 आहे. टाइप नंबर 2 आहे 1/√ax² + bx + c. क्वाड्रॅटिक इक्वेशन पण ते अंडररूट फॉर्म मध्ये जर असेल तर ते टाइप नंबर 2 नुसार आपण सोडवतोय. आणि थर्ड टाइप इज इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म ax + b upon √ax² + bx + c. तर इथेपर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन घेतलेली होती. तर त्याच्या पुढचा जो पार्ट आहे त्याची रिव्हिजन आपण घेतोय. 2 पॉईंट राहिलेले होते. तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय आहे, काय बघितले आपण. तर हा फॉर्म्युला आहे. कशासाठी वापरला जातो तर इंटिग्रेशन करण्यासाठी. कुठल्या फंक्शनचं तर 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन जर दिलेलं असेल u आणि v हे जर इंटिग्रेबल फंक्शन जर असतील आपल्याला दिलेले विथ रिस्पेक्ट टू x तर या u * v या फंक्शन मल्टिप्लाइड फंक्शनचं इंटिग्रेशन काढण्यासाठी आपण या इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला वापरू शकतो. मग काय आहे फॉर्म्युला हा तर इट इज इक्वल टू u * इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन ऑफ v dx du by dx dx. तर हा आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला. 2 फंक्शनचा गुणाकार असेल त्याचा इंटिग्रेशन घेण्यासाठीचा. मग हा लक्षात कसा ठेवायचा
तर दोन फंक्शनचा गुणाकार आहे. u ला पहिलं फंक्शन, v ला दुसरं फंक्शन. दिस इज फर्स्ट फंक्शन, दिस इज सेकंड फंक्शन. लक्षात कसा ठेवायचा? फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर अशा प्रकारे हा आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो. मग याची प्रूफ आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्यानंतर हा फॉर्म्युला वापरून त्याच्यावरचे आधारित एक्झाम्पल्स आपण सोडवले. पण ती एक्झाम्पल सोडवण्यासाठी अजून एक आपण काय बेसिक रूल वापरलेला आहे, तो म्हणजे LIATE. काय आहे ही लेटर? काय सांगतात की हे जे दोन फंक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, फर्स्ट अँड सेकंड फंक्शन, तर या फर्स्ट फंक्शनची मल्टिप्लिकेशनची ही जी ऑर्डर आहे ती ऑर्डर या सिक्वेन्सनेच असली पाहिजे, तरच आपल्याला त्या मल्टिप्लाइड फंक्शनचं इंटिग्रेशन काढता येईल. मग आता हे LIATE म्हणजे काय? तर L म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन, I म्हणजे इनव्हर्स ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन, A म्हणजे अल्जेब्राइक फंक्शन, T म्हणजे ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री, साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, सेक इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स. आणि इथं फक्त ट्रिग्नॉमेट्री म्हणजे साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट. आणि ई म्हणजे एक्सपोनेन्शियल म्हणजे ई रेस टू एक्स किंवा ए रेस टू एक्स. अल्जेब्राइक म्हणजे एक्सच्या पॉवरच्या टर्म, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेस टू 1/3 वगैरे वगैरे, किंवा 2x+3 क्वाड्रॅटिक फॉर्म, ते सुद्धा अल्जेब्राइक मध्येच येतात. आणि लॉगॅरिथमिक म्हणजे लॉग ऑफ फॉर्म जर असेल तर ते लॉगॅरिथमिक फंक्शन. अशा प्रकारे त्या दोन टर्मची, त्या दोन फंक्शनची ऑर्डर ही या पद्धतीने आहे का नाही ते चेक करायचं आणि नंतर मगच हा फॉर्म्युला वापरायला घ्यायचा. डायरेक्ट घेतला, सिक्वेन्स जर चुकलेली असेल, ऑर्डर जर चुकीची असेल तर आपल्याला उत्तर मिळणार नाही, हे लक्षात घ्या. मग त्यानुसार आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x इंटू साइन एक्स dx असं एक्झाम्पल विचारलेलं आहे. इव्हॅल्युएट धिस फंक्शन. तर हे इंटिग्रेशन काढण्यासाठी आपण डायरेक्ट जर फर्स्ट फंक्शन ई रेस टू 2x आणि सेकंड फंक्शन जर साइन एक्स घेतलं तर हे इव्हॅल्युएट होत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ही जी सिक्वेन्स आहे या दोन फंक्शनची ती चेक करावं, मगच आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरावा लागतो. मग आता ई रेस टू 2x हे कसलं फंक्शन आहे? एक्सपोनेन्शियल आहे. आणि साइन एक्स हे कसलं आहे? ट्रिगोनॉमेट्री आहे. मग हा शब्द काय सांगतो? आधी कुठलं फंक्शन पाहिजे? टी आधी पाहिजे, नंतर ई पाहिजे. म्हणजे आधी आपल्याला हे फंक्शन ची ऑर्डर चेंज करून घ्यावी लागेल. फर्स्ट फंक्शन इज साइन एक्स अँड सेकंड फंक्शन इज ई रेस टू 2x इंटू dx. आणि आता आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरून ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हा पहिला पॉइंट आहे त्याच्यामधला, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 3 फॉर्म्युले त्या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत. कोणते कोणते? तर इंटिग्रेशन ऑफ √a² मायनस x² dx. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ √a² प्लस x² dx. and next is integration of √x² minus a² into dx. इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरूनच ह्या 3 फंक्शनचे आपण इंटिग्रेशन्स काढलेले आहेत. 4 मार्कासाठी ह्याच्यापैकी एक कंपल्सरी विचारलं जातं, लक्षात घ्या प्रूफ म्हणून. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. मग हे प्रूफ करत असताना उत्तर तर दिलेलं असते, पण ते आणण्यासाठी आता आपण फंक्शन जर बघितलं तर सिंगल फंक्शन आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरण्यासाठी 2 फंक्शन लागतात, तर ते दुसरं फंक्शन नाही म्हणून आपण ते काय करतो, सपोज करतोय 1 सपोज करतो. देअरफॉर इंटू 1 इंटू dx. आणि नंतर मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरून आपण त्याची इंटिग्रेशन्स फाइंड आउट केलेली आहेत. तर तिन्हीची उत्तरं सारखी सारखी दिसतात. त्यानुसार फर्स्ट टर्म इज x²/2 इंटू √a² मायनस x², x²/2 इंटू √a² प्लस x², x²/2 इंटू और x/2 इंटू √x² मायनस a². फर्स्ट टर्म आहे. त्यानंतर a² मायनस x² ज्यावेळेला असेल त्यावेळेला टर्म येते प्लस a²/2 इंटू साइन इनवर्स ऑफ x/a प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. त्यानंतर a² प्लस x² ला प्लस a²/2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √a²
a square plus x square plus integration constant c. And third, minus of a square upon 2 into log of mod of x plus under root x square minus a square plus integration constant c. तर असे हे तीन फॉर्म्युले त्या ठिकाणी आपण प्रूफ केलेले आहेत. त्यानंतर त्याच्यावरची आधारित एक्झाम्पल्स आपण सोडवले आहेत. म्हणजे ए च्या ठिकाणी टर्म बदलून तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर या फॉर्म्युलानुसार डायरेक्ट आपण ए च्या ठिकाणी ती टर्म घालून उत्तर मांडू शकतो. फॉर्म्युले व्यवस्थित पहिल्या टर्म सारख्या दिसतात इकडे बघा. त्यानंतर फक्त इथं बदल काय आहे तर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असताना इथं मायनस येते. ही सुद्धा टर्म सारखी आहेत आणि ही उत्तर कशाची आहेत तर 1 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचं 1 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 1 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरची ही जी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत तेच या ठिकाणी आहेत त्यानुसार. तर अशा प्रकारे हे तीन फॉर्म्युले त्या ठिकाणी प्रूव्ह करून त्याच्यावरच्या आधारित एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत. आणि त्यानंतर तिसरा पॉईंट त्याच्यामध्ये बघितला तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन ऑफ e raised to x into bracket f of x plus f dash x dx. Again here is multiplication of two functions. First function is e raised to x and second function is addition of two functions where second function is the derivative of the first function. म्हणजे e raised to x आणि त्याला मल्टिप्लाइड जे फंक्शन आहे ते कसं आहे फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह यांची जर ॲडिशन असेल तर त्या फंक्शनचं डायरेक्ट उत्तर आपण लिहू शकतो. इट इज इक्वल टू e raised to x into f of x plus c. तर या फॉर्म्युल्याची प्रूफ आपण तिथे बघितली. हे सुद्धा परीक्षेला विचारली जाते 3 मार्कासाठी. तर त्याची प्रूफ आणि त्याच्यावरची आधारित एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी सोडवलेली आहेत. आणि शेवटचा पॉईंट आपण बघितला तो म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन फ्रॅक्शन्स पाडतोय दिलेल्या फंक्शनचे. कशासाठी पाडायचे तर त्या दिलेल्या फंक्शनचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला घेता येत नाही किंवा आधीच्या झालेल्या मेथड कोणत्या वापरता येत नाही. त्यासाठी आपण इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन ही मेथड वापरू शकतो. मग कुणासाठी वापरायची तर त्या दिलेल्या फंक्शनचा फॉर्म कसा असेल तर रॅशनल फंक्शनचा फॉर्म असेल दॅट इज f of x अपॉन g of x. मग रॅशनल मध्ये पुन्हा दोन पार्ट आहेत की अंशाची डिग्री ही छेदाच्या डिग्रीपेक्षा मोठी असेल आणि दुसरा पार्ट म्हणजे अंशाची डिग्री ही छेदाच्या डिग्रीपेक्षा लहान असेल. तर मग आता अंशाची डिग्री छेदापेक्षा जर मोठी असेल तर आपल्याला या डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड करून आपण त्याचं फॅक्टर पाडू शकतो. पण ज्या वेळेला अंशाची डिग्री ही छेदाच्या डिग्रीपेक्षा जर लहान असेल तर त्यावेळेला त्याचे पार्शियल फ्रॅक्शन्स पाडण्यासाठी आपल्याकडे 3 टाइप्स आहेत. त्यामधला पहिला टाइप व्हेन डिनॉमिनेटर contain non-repeated linear factor. When denominator contain non-repeated linear factor म्हणजे त्या दिलेल्या फंक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे त्याच्यामध्ये जर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स जर असतील तर त्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेताना आपण पार्शियल फ्रॅक्शन ही मेथड वापरू शकतो. आणि त्याचे पार्शियल फ्रॅक्शन्स कसे सपोज करायचे तर सपोज करा की या पद्धतीचं फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे 1/x - a into x - b into x - c. तर अंशाची डिग्री इथं किती आहे 1 म्हणजेच x raised to 0 म्हणजे अंशाची डिग्री 0 आहे आणि छेदाची डिग्री किती आहे 3चं मल्टिप्लिकेशन केल्यावर x raised to 3 मोठ्यात मोठी टर्म येणार आहे म्हणजे छेदाची डिग्री 3 आहे म्हणजे अंशाची डिग्री छेदाच्या डिग्रीपेक्षा लहान आहे म्हणजे या टाइप मध्ये बसते. मग त्यानुसार छेदामध्ये जर बघितलं तर 3 फॅक्टर्स आहेत लिनियर आहेत डिस्टिंक्ट आहेत म्हणजे टाइप नंबर 1 मध्ये बसते. मग याचे जे फॅक्टर्स आहेत ते सपोज कसे करायचे जेवढे लिनियर फॅक्टर्स तेवढे कॉन्स्टंट घ्यायचे म्हणजेच a अपॉन पहिला फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर x - b प्लस c अपॉन थर्ड फॅक्टर x - c आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. आता हे डायरेक्ट फॅक्टर आपण दिलेल्या फंक्शन मध्ये लिहू शकतो का इंटिग्रेशन घेताना नाही लिहून घेऊ शकत कारण a b c या कॉन्स्टंट टर्म आहेत यांच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हे जे राईट हँड साइड आहे ते सिम्प्लिफाय करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन नुसार. therefore 1/x - a into x - b into x - c
इज इक्वल टू ए इंटू सगळ्यांचा डिनॉमिनेटर जो आहे तो दोन्हीकडचा सारखा करण्यासाठी म्हणजेच x मायनस ए इंटू एक्स मायनस बी इंटू एक्स मायनस सी करण्यासाठी ए ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल x मायनस बी इंटू एक्स मायनस सी ने प्लस बी ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल x मायनस ए इंटू एक्स मायनस सी ने आणि सी ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल x मायनस ए इंटू एक्स मायनस बी ने. अशा प्रकारे आता या इक्वेशन मध्ये लेफ्ट राईटचं डिनॉमिनेटर कॉमन आहे, कॅन्सल केला तर आपल्याला 2 नंबरचं इक्वेशन मिळते a1 इज इक्वल टू a इंटू एक्स मायनस बी इंटू एक्स मायनस सी प्लस b इंटू एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस सी प्लस c इंटू एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. आणि आता या इक्वेशन नंबर 2 मधील a ची व्हॅल्यू काढण्यासाठी b आणि c ची टर्म ॲट अ टाइम 0 करायची, b ची व्हॅल्यू काढताना a आणि c ची टर्म ॲट अ टाइम 0 करायची, c ची व्हॅल्यू काढताना a आणि b ची टर्म ॲट अ टाइम 0 करायची आणि त्या ज्या a b c च्या व्हॅल्यू मिळालेल्या असतील त्या या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून हे जे पार्शियल फ्रॅक्शन्स आपण मिळवलेले असणार आहे त्याचा आपण इंटिग्रेशन घेतलं सेपरेट की आपल्याला दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन मिळून जाईल. तर असा हा आहे टाइप नंबर 1 when denominator contain non repeated linear factor. सेकंड टाइप आहे when denominator contain repeated linear factor. when denominator contain repeated linear factor. रिपीट असेल म्हणजेच कसं की इंटिग्रेशन ऑफ x अपॉन x मायनस ए ब्रॅकेट रेस टू 3 या फंक्शनचे इंटिग्रेशन घ्या असं म्हटलं तर x म्हणजे अंशाची डिग्री 1 आहे, छेदाची डिग्री 3 आहे, म्हणजे अंशाची डिग्री छेदाच्या डिग्रीपेक्षा लहान आहे आणि छेद जर बघितला तर त्याच्यामध्ये 3 फॅक्टर्स आहेत आणि ते रिपीट आहेत आणि ते लिनियर आहेत, म्हणजे हे टाइप नंबर 2 मध्ये फंक्शन बसते. मग त्यानुसार या फंक्शनचे आपण पार्शियल फ्रॅक्शन्स कसे सपोज करणार, जेवढे फॅक्टर्स तेवढे कॉन्स्टंट घ्यायचे. 3 वेळा हा फॅक्टर रिपीट आहे, 3 कॉन्स्टंट घ्यायचे a अपॉन x मायनस ए प्लस b अपॉन त्याचं पॉवर वाढवत जायची x मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c अपॉन x मायनस ए ब्रॅकेट रेस टू 1 ने पॉवर वाढली 3. जोपर्यंत तिथपर्यंत येत नाही तोपर्यंत फॅक्टर घेत जायचं, कॉन्स्टंट घेत जायचं. दिस इज इक्वेशन नंबर 1. आणि आता पुढची स्टेप मगाशी सांगितल्या पद्धतीनेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इक्वेशन नंबर 2 मिळवायचं. त्याच्यामधील a ची व्हॅल्यू काढताना b आणि c ची टर्म 0 करायची ॲट अ टाइम, b ची व्हॅल्यू काढताना a आणि c ची टर्म ॲट अ टाइम 0 करायची, c ची व्हॅल्यू काढताना a आणि b ची टर्म ॲट अ टाइम 0 करायची आणि त्या व्हॅल्यू ज्या मिळालेल्या असतील त्या या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून आपण ह्या दिलेल्या फंक्शनच्या ऐवजी हे पार्शियल फ्रॅक्शन्स आपण त्या दिलेल्या इंटिग्रेशन मध्ये आय मध्ये ठेवून सेपरेट इंटिग्रेशन घेतलं की तुम्हाला दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशनचा रिझल्ट मिळेल. अशा प्रकारे हा टाइप नंबर 2 आपण अभ्यासलेला आहे, त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत आणि टाइप नंबर 3 बघितलेला आहे की व्हेन डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर. कसला फॅक्टर असेल क्वाड्रॅटिक, पण तो कसला नॉन रिपीटेड, रिपीट नसलेला. म्हणजेच कसा की फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ x अपॉन x मायनस ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 असं हे फंक्शन आहे, याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. फंक्शन जर बघितलं तर अंशाची डिग्री 1 आहे, छेदाची डिग्री ही 3 येते, म्हणजेच हे फंक्शन टाइप या पार्शियल फ्रॅक्शन मध्ये बसतंय. आणि टाइप नंबर जर बघितला तर छेदामध्ये हा लिनियर आहे, ठीक आहे, पण पुढचा मल्टिप्लाइड फॅक्टर बघितला तर तो क्वाड्रॅटिक आहे. म्हणजे टाइप नंबर 1 नुसार आपल्याला फॅक्टर बांधून चालणार नाही, तर क्वाड्रॅटिक आहे आणि नॉन रिपीटेड आहे. तर टाइप नंबर 3 नुसार याचे पार्शियल फ्रॅक्शन्स आपण कसे पाडणार, तर इट इज इक्वल टू a अपॉन हा जो लिनियर आहे त्याचा कॉन्स्टंट x अपॉन a मायनस ए प्लस हा जो क्वाड्रॅटिक आहे त्याचा कॉन्स्टंट घ्यायचा आहे bx प्लस c. हे लक्षात घ्या, क्वाड्रॅटिकचा कॉन्स्टंट काय घेतला bx प्लस c अपॉन x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 आणि हे इक्वेशन नंबर 1. पुढची स्टेप सारखीच आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इक्वेशन नंबर 2 x इज इक्वल टू a इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3
प्लस bx प्लस c इंटू x मायनस a. दिस इज इक्वेशन नंबर 2. त्यानंतर a ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करा आणि कॉमन टर्म एक्स स्क्वेअरच्या टर्म एकत्र करा, एक्सच्या टर्म एकत्र करा आणि कॉन्स्टंट टर्म एकत्र करा. डावीकडे क्वाड्रॅटिक फॉर्म, उजवीकडे क्वाड्रॅटिक फॉर्म आहे. दोन्ही इक्वल आहेत म्हणजे त्यांचे कोएफिशियंट इक्वल असणार आहेत. मग ते खाली कम्पेअर करा, त्यानुसार तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळतील ए बी आणि सी मधली, आणि ती सिम्प्लिफाय करून सोपी सोपी छोटी छोटी सायमल्टेनियस इक्वेशन्स असतात. ती सिम्प्लिफाय केली की तुम्हाला ए बी सी च्या व्हॅल्यू मिळतील. त्या व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून दिलेल्या फंक्शनच्या ठिकाणी इंटिग्रेशन मध्ये हे पार्शियल फ्रॅक्शन्स आपण लिहून त्याचं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला या टाईप नंबर 3 चं आपल्याला इंटिग्रेशनचं सोल्युशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे हा शेवटचा पॉइंट आपण बघितला होता. इनडेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन्स बाय पार्शियल फ्रॅक्शन्स. Type number 1 when denominator contain non-repeated linear factor. Type number 2 when denominator contain repeated linear factor. आणि type number 3 when denominator contain non-repeated quadratic factor. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. व्यवस्थित अभ्यास करा. ह्या टॉपिकचा 10 मार्काचा टॉपिक आहे आणि हा आला की पुढचे दोन्ही काही अवघड नाही आहेत, त्याच्यावरतीच त्या फॉर्म्युलावरतीच डिपेंड टॉपिक आहे. ओके.